सांगलीच्या जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नगर परिषद लढणार आहेत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेले आहेत। राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एकत्र लढण्याचं जाहीर केलं। दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर या आघाडीमध्ये आता बसपा देखील सहभागी झाली आहे। बसपा आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हावर लढवायचं ठरलंय। त्यांना जे सीटा मिळतील त्या पद्धतीने लढवतील। आम्हाला जे सीटा मिळतील आम्ही दोघं मिळून मेरिटनं सीटा काढू आणि ज्या सीटा आम्ही काढू त्या घड्याळ चिन्हावर लढू असं ठरलेलं आहे। आणि आमच्या ज्या सीटा येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एका चिन्हावर घड्याळ चिन्हावर चांगल्या सीटा काढून ही निवडणूक एकतर्फी करण्याचा आपला प्रयत्न आहे। आमची आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे। निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं 23-0 करू